अगदी 5 ते 10 मिनिटाच्या आत तयार होणारी अशी छान टेस्टी लापसी कशी बनवायची ते तुम्हाला मी सांगते. इथं गव्हाची खीरही म्हणू शकता याला, पण आपण ही गव्हाची जे रवा असतो त्याच्यापासून आपण बनवत आहोत. इथं जे लापसी रेडीमेड पण भेटते किंवा आपण घरी पण गहू मिक्सरला बारीक दळून असं त्याचा रवा पण तयार करू शकतो. हे घरीच बनवलेली आहे. त्याला थोडंसं भाजून घेते मी आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला कुकरमध्ये पाणी टाकून थोडंसं हे करून घ्यायचं आहे. जोपर्यंत पाण्याला अशी उकळी येत नाही तोपर्यंत, आणि उकळी आल्यानंतर भाजलेला जो रवा आहे म्हणजे लापसी ते आपल्याला पाण्यात टाकून त्याला व्यवस्थित थोडंसं 1 चमचा तेल टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं, म्हणजे जे काही गुठळ्या असतील त्या निघून जातील. आणि त्याच्यानंतर एकच शिट्टीमध्ये शिजतं हे, आणि शिट्टी न लावताही जरी असं शिजवलं तरी 5 मिनिटाच्या आत शिजतं. पूर्ण पाणी असं आटल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे. गूळ कुठलंही घ्या आणि आवडीनुसार जितकं गोड पाहिजे तितकं. आणि त्याच्यानंतर विलायची पूड पण टाकत आहे. ओलं नारळ असेल किसलेलं तर ते टाका. इथं मी तेच टाकलेलं आहे. ओल्या नारळांमुळे एक वेगळाच त्याला स्वाद येतो लापसीला. आणि अशी छान व्यवस्थित मस्त लापशी आपली इकडे तयार होते. गूळ वितळवून परत त्याला म्हणजे घट्ट म्हणजे शिजू द्यायचं त्याला परत थोडा वेळ, एक 5 मिनिट. आणि त्याच्यानंतर मग काय खाण्यासाठी लगेच तयार होते अशी गरमागरम. आणि हे तसं पाहायला गेलं तर खूप पौष्टिक पण असते ही लापसी. आणि हिवाळ्याच्या दिवसात असं काहीतरी गोड खाल्ल्यानंतर त्याचा फायदाही खूप होतो आपल्या शरीराला. आणि हे खास आमच्या इकडं वेळा अमावस्येसाठी बनवतात. शेतात घेऊन जाऊन मस्त देवाची पूजा वगैरे करून प्रसाद द्यायचाच असतो. आणि त्याची आठवण आली म्हणूनच मी हे बनवलेलं आहे आज. वेळा अमावस्या स्पेशल लापसी म्हटलं तरी चालेल. असं मस्त सर्व करा. त्याच्यानंतर वरती थोडंसं खोबरं पण टाकलेलं आहे, आणि तूप आणि दूध याच्यासोबत आवर्जून खा. आणि नक्की सांगा मला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती. भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. दही टाकलेला आहे, त्यावरती तूप टाकते आणि त्याच्यानंतर मग खा. आणि नक्की कमेंट करून सांगा की कशी लागते ते.